आकड्यांच्या बर्बादीचा काउंटडाऊन, दहशतवाद्यांचा थरकाप उडवणारी नाकेबंदी, भारताचा पाकड्यांवर वॉटर स्ट्राईक, हाच तो मृत्यूचा थरकाप उडवणारा पहलगामचा दहशतवादी हल्ला। 28 निष्पापांचा यात मृत्यू झाला। या हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाच्या संतापाचा कडेलोट झालाय। सरकारनेही देशवासियांच्या रक्ताच्या थेंबा थेंबाचा हिशोब करायला सुरुवात केली। भारतानं 65 वर्षांपूर्वीचा सिंधू नदी वाटप करारच रद्द करत थेट पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक केलाय, ज्यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे। The Indus Waters Treaty of 1960 will be held in abeyance with immediate effect until Pakistan credibly and irrevocably abjures its support for cross-border terrorism. मात्र सिंधू वॉटर करार नेमका काय आहे? 19 सप्टेंबर 1960 भारत पाकिस्तान मधील 6 नद्यांच्या पाणी वाटपासाठी सिंधू करार। भारत पाकिस्तान मध्ये पाण्यावरून संघर्ष होऊ नये म्हणून करार। रावी, बियास, सतलजचं पाणी भारताला, तर सिंधू, झेलम आणि चिनाबचं पाणी पाकला वापरण्यास परवानगी। सिंधू करारानंतर 1965, 1971 आणि 1999 मध्ये भारत पाकिस्तान मध्ये 3 युद्ध झाले। मात्र भारतानं कधीच सिंधू कराराला धक्का लावला नव्हता। मात्र आता पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं सिंधू करार रद्द करत पाकिस्तानची कोंडी केली आहे। सरकारने निर्णय घेतला म्हणजे उद्यापासून पाकिस्तानचं पाणी तोडलं असं होत नाही। ते पाणी नॅचरली वाहतं, निसर्गच तसा आहे, त्याला आपण इमिजिएट काही करू शकत नाही। पण ही एक सिम्बॉलिक मूव्ह आहे। त्याच्यातून आपण असं दाखवू पाहतो आहोत की तुम्ही ज्या प्रकारचा हल्ला घडवला तो आम्हाला अजिबात मान्य नाही। त्यामुळे आतापर्यंत ज्या काळाचा आम्ही सन्मान केला त्या काळाचा आम्ही फेरविचार करू शकतो। एवढंच नाही तर या सिंधू कराराला रद्द केल्यानं पाकिस्तानवर काय परिणाम होणार आहे ते देखील पाहूया। पिण्याचं पाणी, सिंध आणि पंजाब प्रांतात पाण्याची भीषण टंचाई होणार। शेती क्षेत्र, पाकिस्तानमधील 80% शेती सिंधू, झेलम, चिनाब या नदीच्या पाण्यावर आधारित। ऊर्जा निर्मितीत घट, सिंधूच्या प्रवाहातून पाकिस्तानमध्ये जलविद्युत प्रकल्प चालवले जातात। आर्थिक चढ, पाकिस्तानातील महत्त्वाचे उद्योगधंदे सिंधूच्या पाण्यावर अवलंबून। उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं सर्जिकल आणि हवाई स्ट्राईक करून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते। तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं सिंधू करार रद्द करत पाकिस्तानच्या मुळावरच आता घाव घातलाय। त्यामुळे आता पाकिस्तान घोटभर पाण्यासाठी तरसल्याशिवाय राहणार नाही। या नाकेबंदीतूनच पाकड्यांचे नापाक इरादे नष्ट होतील एवढं मात्र निश्चित। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।